काय दाजी आज इकडं? काय म्हणते सुगंधा, बरी आहेस का? एकदम निवांत. काय चाललं? म्हणजे काय काम काढलं आज? काय नाही, मला थोडीशी आर्थिक मदत कर ना सुगंधा. मला जरा पैसे उसने पाहिजे होते का. पैसे लागत होते का? हा. दे ना, पण किती पाहिजे होते? 50,000. बापरे, 50,000? हा. अहो दाजी, एवढे कसले पैसे हो माझ्याकडं? मला वाटलं 2-4 हजार, 5,000 इतके ठीक आहे, देऊ शकते. 50,000 कधी राहावं माझ्याकडे? नाही बघ, जरा असेल तुझ्याकडे तर त्या 2-4 दिवसामध्ये तुला देऊन टाकतो मी. नाही हो दाजी, खरंच नाही. 50,000 कधी माझ्याकडे राहावा? लागलं तर व्याज घे त्याचं. अगो बाई, मी कधी व्याज घ्यावा असं काही बोलू नका दाजी. गावातल्या लोकांनी ऐकलं तर त्यांना खरंच वाटेल मी व्याज घेते काय. बर माझ्याकडे पैसे असते तुम्ही तुम्हाला दिले असते. ठीक आहे, जाऊ दे. नाही तर नो प्रॉब्लेम. मला पैसे देणारे भरपूर लोक आहेत. हा, मग आता काय, आम्ही गरीब माणसे दाजी. चल चल, येऊ का सुगंधा मग? हा दाजी. राम राम डेपुटी. राम 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 दाजी. या. काय चाललं डेपुटी? काय नाही, बसलो होतो आता ग्रामपंचायत मधून आलो. अच्छा. हा. काय म्हणतो बाकी, कसं बस चाललंय निवांत. तुझं? दाजी इमान लय वर आलंय. अहो, ती धावपट्टी मोठी झाली ना त्याची. हो, कमी करा ना मग धावपट्टी. करू एखाद्या ना. बाहेरला धावपट्टीच्या खाली काय जायचं. झालं, आता कालच मी आलो व्हिएतनाम वरून. हा व्हिएतनामला गेलो होतो मी फिरायला काल, फुकॉक आयलंडला. हा. तिथं जायचं असेल तर तुम्ही पण जाऊ शकता फुकॉकला. फुकॉक कुठं आलं? व्हिएतनाम मध्ये का? व्हिएतनाम मध्ये खूप छान आयलंड आहे ते. अरे दाजी, तुम्हाला फिरायला भेटत बा चौकड. हा. तुम्हाला सांगतो, भारतीयांना ना व्हिसा फ्री आहे फुकॉकला. फक्त फुकॉक आयलंडला. हा का? आता ते जर तुम्ही कधी सायगॉनला गेले, हनोईला गेले, दानांगला गेले हा. तर तुम्हाला व्हिसा घ्यावा लागेल. अच्छा व्हिसा. अच्छा. पण हे फुकॉक असं आयलंड आहे ना, हा. ते भारतीयांना व्हिसा फ्री आयलंड आहे. अरे वा. पण त्याच्यासाठी तुम्हाला वाया बँकॉक जावं लागेल. एखाद्या बाहेरला न्या ना मग आम्हाला. नुसतं सांगतात. जाऊ ना राव, का नाही. बरं ऐका ना डेपुटी, हे आता व्हिएतनाम आणि फुकॉक आयलंड, बँकॉक थोडं राहू द्या बाजूला. हा. मला थोडीशी जरा पैशांची गरज होती. मला मदत करा ना थोडीशी जरा. पैशाची? हा. कशाला हो? ते काय ना, मला एक सहल घेऊन जायची. एक 10-20 लोकांचा ग्रुप आहे माझ्याकडे. हा. मला त्यांना घेऊन जायचं नेपाळला. बर माझं पुणे गोरखपूर गाडीचं रिझर्वेशन करून झालेलं आहे. बर. पण तिथून मला गाडी ठरवायची. अजून लोकांचे मला पैसे नाही आलेले ॲडव्हान्स. अच्छा. हा. मला गाडी ठरवायची, बाकी तिथं हॉटेलची वगैरे बुकिंग करायची नेपाळमध्ये. तर मला 1,00,000 रुपयाची गरज होती. मला एक 2-3 दिवसाकरता 1,00,000 रुपये द्या ना उसने. त्याला दाजी एवढे आहेत का नाही काय नो? शामरावला काहून नाही मागितले? शामरावला मागितले होते मी. हा. त्याने माझी कडकी आहे राव दाजी. सध्या अच्छा. माझा धंदा नाही, काही नाही. हा हा. बर म्हटलं बर राव, चला आता डेपुटी मोठे माणसं आहे राव, ते आपल्याला काही नाही म्हणणार नाही. कधी कधी मागत येतात परत? 3-4 दिवसात देईल ना तुम्हाला. 2 ते 3 दिवसामध्ये. मिनिमम 2 दिवस, मॅक्झिमम 4 दिवस. अच्छा. त्याच्या आतच देईल, त्याच्या पुढे नाही जाऊ देणार. बर बर. ते कसं आहे ना, लोकांनी अजून मला पाहिजे तसे पैसे दिले नाही. ते बुकिंग करायचं ना ट्रिपच. 1 लाखात 1 लाखच लागते का 50,000 जमा? नाही, 1,00,000 रुपये द्या. थोडेफार कमी जास्त लागले तर नको प्रॉब्लेम मला व्हायला. बर. ठीक आहे. ए डिगो, एक काम करे, ते आतमध्ये ना 50,000 रुपये ठेवलेत. ते कपाटाचे तर खाली नाही का, ते काढून आण जा. 50,000 रुपये देतो कॅश. बर. आणि 50,000 तुम्हाला ऑनलाईन टाकतो. मला चालेल ना, देऊ. QR कोड देऊ माझा. हा, द्या. नंबर देऊ, QR कोड देतो. हा, मला परवा दिवशी देतात ना पण. प्रयत्न कराल, पण एखाद्या दिवस पुढं मागं सांगतो मग तुम्हाला मी, नाही का. हा, मला म्हशीचे व्यवहार असतील बरं का. तेवढं पण तुम्ही ते व्हिएतनाम वगैरे सांगितलं तेवढं हे करा. आम्हाला नाही एकदा. नेऊ ना. मी तुम्हाला व्हिएतनामला नेतो. पण मला एक थोडं शिकवता का नॉलेज? कशाचं? ते मी बघितलं होतं, म्हशीचे बैलाचे व्यवहार होतात ना, त्याच्या शर्टाच्या खालून कधी बोट बिटा. ते शिकवेल मी तुम्हाला नंतर. तेवढं मला जरा सांगा राव. ते सांगेल मी तुम्हाला. ते सांगेल काय, ते 2 बोट दाबले, 4 दाबले, काय ते जरा मला नवीन येते जरा, नाही का. ठीक आहे. 50,000 रुपये. ओके. बँकेतून आणले काय काढून? नाही घरात आणून ठेवले होते. माहिती ते दुधाचा पगार झाला का देत असतो. अरे तुम्ही माणसंच कडे करावं. तुमचा काय विषय का भाऊ? खोल विषय. तुमचा नाद नाही करायचा भाऊ. नाही काय नाही, एवढे मोठे माणसं तुमचे एवढे मोठे आहेत का दाजी? पैसे 50,000 रुपये पोहोचले. ओके. हा. 1 लाख रुपये तुम्हाला आले. येस आले. हा चालेल. चला, सहकार्याबद्दल मनपूर्वक चालेल. काय नाही हो, शामरावचा मेवना काय माझा मेवना काय. तुम्ही फक्त आता काय करा, परत दिवशी मला तेवढे म्हणजे माझी हे होईल. तुमची गरज भागली, मला लोकांना वायदा केला असतो. काही व्याज द्यायचं का दाजी? काहीतरी आपलं नाही तुमच्या बरं नाही. अक्काचं माझी बहीण काय, शामरावची बहीण काय, अजिबात व्याज. तुम्ही व्याज घेणार नाही, व्याज काय. धन्यवाद. चालत या. चालतंय. काय म्हणते एवढे पैसे? जाऊ दे, त्यांना लागत होते. गरजेला पडावं लागत. शामरावचा मेवना काय ना आपला मेवना काय. अक्का मला भावासारखी जपली लहानपणी. जाऊ दे, मरू दे. हा बरोबर आहे, पण बाई साहेब विचारित होत्या. सांगू नको यांना दिलीत म्हणून. विचारायला म्हणलं बाईलावाले आले. हा, ते लागत म्हणून. चल नको सांगू. नाही. जपळ.
काय शामराव काय नाही बड्डे पुढे कुठं दुकानातून चालला काय? नाही आता दुकान लावलं आता जेवायला चाललो. हा का शामराव दाजीचा बिझनेस जोरात चाललेला दिसतोय. बिझनेसचं काय आलं आता? बिझनेसचं काय आलं मला तर म्हणलेलं बाहेर चाललंय मला सध्या आता. काय माहिती बा आपल्याला ते. टूरचं काहीतरी चालू आहे ना त्यांचं. तसलं काय नाही बा मला तर म्हणली. अरे 1 लाख रुपये नेलेत माझ्याकडून. काय हा आता मला म्हणले ते टुरिझमचं काहीतरी का चालू आहे आणि त्याला थोडे कमी पडत येतं. तुम्ही 1 लाख रुपये दिले? अरे ते म्हणले आता 2-3 दिवसात देतो मला म्हणले. 2 दिवस गरज आहे मला म्हणले पैशाची. तुम्ही असे पैसे दिलेच कस काय? काही चेक बी घेतला का? कसं काय चेक बी घेईन तो आम्ही ना काय मा आम्ही ना काय हो डेपुटी अक्काला काय वाटलं असतं मी पैसे दिले नसते तर. इथे मेवण्याचा ना अक्काचा काय संबंध आला? व्यवहाराचा प्रश्न आहे यो. अहो डेपुटी 3 वर्ष झाले माझ्याकडून असंच म्हणून 70,000 रुपये घेतले होते. अहो रुपये दिला नाही माणसाने मला. काय सांगू तू? काय सांगतो म्हणजे खोटं बोलतो काय मी? अरे तू मेवना आहे. मागव तरी कोणत्या तोंडाने मेव नाही म्हणल्यामुळं दिले सोडून आणि काय करता? का बरं पैसे देत नाही का लवकर? पैसेच नाही तर देईन कुठून? अरे मला तर लई घोळकी लावली. मला म्हणले तुमचे 2 दिवसात देतो. मला दाखिले टुरिझमचं बरंच सांगत बसले मला बागड कथा आणि 2 दिवसात लगेच देतो म्हणले. अहो एखादा फोन करायचा मला विचारायचं शामराव तो मेवना आलाय त्याला 1 लाख रुपये लागत आहेत. मी तुम्हाला हकीकत सांगितली असते ना तुम्ही परस्पर देऊन मोकळे झाले. अरे दादा मला वाटलं आता दाजीला नाही कसं म्हणायचं. कधीचे 90 पैसे मागितलेत. नाही म्हणाला शिका आयुष्यात डेपुटी. इथं आम्हाला 500 मागितलं तर गावात दिले नाही तुम्ही आणि तिकडे लाखाने पैसे दिले तुम्ही त्याला. तुमचा स्वभाव मला माहिती आहे ना गावात तुमच्यासारखे जोड नाही तर मला काय माहिती तो आम्ही जोड होता म्हणून. आता हे काय पाटील फिरणार आहे का? अरे पण मी म्हणलं ते तू तरी मध्यस्थी राहते म्हणून तुला सांगावा पैसे दिले दाजीला. आपल्याला त्यात घ्यायचं नाही. आता सांगून ठेव तुम्ही आणि ते दाजी आणि ते पैसे आणि इसरा तुम्ही ते पैसे. आता ते वायदा की 3 दिवसाचं केला ना हा आज संध्याकाळीच पसार होतोय दाजी. का बरं? हा मग काय द्यायचे कोणाला? पैसे द्यायचे नसले थांबून काय देऊ? मग आता पैसे मागवा तरी कसे माग? आता मागायला गेलं तर परत मी होईल. मग अचानक पैसे मागितले माग परत. अवघड आहे बॉडी पुढे पैशाचा. ए आता तू तर म्हणतो दाजी फरार झाले माझे पैसे कसे भेटायचे मग? काय मग पुढच्या वर्षी येते ना परत ते सासरवाडीला. बायकोला जर कळालं तर बायको म्हणा तुम्हाला कोणी कुठं करायला सांगितलं अहो, मी ना खरंय. जवळचे 50,000 रुपये ऑनलाईन 50,000 मारलेत. आपण एखादा फोन करतेत राव डेपुटी. तुम्ही एवढा मोठा व्यवहार करायचा म्हणलं माणूस विचारतो तरी ना. अरे बाबा मला त्यांनी फारच म्हणजे मोबाईल मध्ये याच्यामध्ये दाखिलं इकडे जायचं आणि तिकडे जायचं आणि लगेच परदेशी पैसे येते ना मला मोठमोठ्याला उलाढायला सांगितले. व्याजाने बिजन ठरलं काय काही नाही रे येडा झाला का काय याजन देतो असतो का मी पैसे? मला वाटलं लाखाचे 20,000 गप रे. घ्यायचे. काय परत म्हणलं मग मी हा काय याजाने सांगते? पैसे देतोय मी सावकार गेला लय मोठा झाला असतो मी. बाबा 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 डोक्याला पश्चाताप झाला काहीतरी करावं लागणार शामराव. नाही तर मी दारात येऊन बसतोय तो आम्ही येऊ नाही मग पैसे तुझ्याकडे बघून दिले. अरे मी म्हणलं का तुम्हाला द्या? अरे नाही म्हणले पण मैत्री कशाला केली? मी म्हणलं नको तो आम्ही येऊ ना काय आम्ही येऊ ना काय. मी नसते दिले का मग? तुम्ही हात विचार करायचा ना कमीत कमी. अरे मला काय माहिती तुला मागितले का नाही? मला वाटलं हक्काने आले तर माझ्याकडे मागायला. बापरे आता हे पैसेच काहीतरी कर भाऊ. बघू भाऊ काही झालं तर करू नाही तर मग आता मग मी तर काही काहीतरी काही येऊन करू नको कुठं चालला? येडवणी म्हणजे आता अहो, जेवायला पोटाला भागर नको खाऊ तू कमी. काहीतरी कर मला पैसे दे भाऊ लाईट पैसे मी आलो ग्रामपंचायत मधून. पैसे बघ सुगंध तुला म्हटलं होतं ना मी मला पैसे देणारे भरपूर लोक आहेत म्हणून. भेटले का तुम्हाला पैसे? हो कोण दिले? मला डेप्युटींनी दिले 1 किती? लाख रुपये. अयो 1 लाख रुपये? हो डेप्युटीकडे काय लय मोठा पैसा आहे. नाही काय ना सुगंधा मला नेपाळला एक टूर घेऊन जायची आहे. त्या टूरचं मला बुकिंग करायचं होतं म्हणून त्याच्यासाठी मला पैशांची गरज होती. तुम्हाला जायचं होतं फिरायला? नाही मला नाही माझा टुरिझमचा धंदा आहे ना माझ्याकडे ग्रुप आहे. बिझनेस आहे तुमचा? हा तुला यायचं का नेपाळला? जाऊ ना. आता बघ तू माझ्यासोबत यायला तयार झाली. आता तुझ्यासारखे जे प्रेमाचे माणसं आहे हा. यांना मी ऍडव्हान्स नाही मागू शकत. बरोबर आहे. हा त्याच्यामुळे मला ते बुकिंगसाठी पैसे लागत होते. कोण कोण येणार आहे? ते सदाभाऊ आहेत ना आपले हा त्यांचे भाऊ आणि त्यांच्या मिसेस त्यांची जोडी येणार आहे. सदाभाऊंचे भाऊ भाऊजाई कारण त्यांना ना काठमांडूला पशुपतीनाथाचं दर्शन घ्यायचं आहे. हा का? हा. आणि अजून कोण आहे आपल्या गावातलं? नाही गावातलं कोण नाही मग बाकी बाहेरच्या गावातले आहेत. बाहेरच्या गावातलं आहे. दाजी गाव शोधलो बा मी. तुम्ही इथे आहेत का? हा शामराव बोल. चहा पाण्याला वाट पाहतोय घरी मी. जाऊ ना जाऊन जरा बोलतोय ना मी सुगंधाशी. होय झालं नाही का बोलणं अजून? तुम्ही पण चालले चाललंय का ना. कुठं? फिरायला? नाही हो. मग हे तर म्हटले फिरायला जायचंय. कोणला? का हो दाजी? होय काय चाललंय? नाही शामराव नाही सांगितलं अजून ते मी. जाऊ दे. तुला कळलं का सुगंधा? काय आपले डेपुटी काय झालं त्यांना? त्यांना काय नाही झालं. त्यांच्या पाहुण्या नाही का मागे त्यांनी पैसे उसने दिली होती. कोणते पाहुणे? मला नाही माहित. ते पैसे दिलेले उसने तुला माहित नव्हे? व्यवहार झालेला माग 50,000चा फक्त. ते माणूस म्हणला तर 15 दिवसामध्ये देतो. मला नाही माहिती बाबा असं काही. नाही माहिती तुला? नाही. ते नका का नसतं तुला माहित. पण त्यांनी काय केलं त्याचा वायदा हुकला.
आणि वायदा द्याल का 8 दिवसाचा पैसे द्यायचा पैसे द्यायचा हा वायदा केलता वायद्याला आले नाही पैसे डेपुटी 2 दिवस वाट पाहिली निरोप पाठीला नाही डेपुटी स्वतः गेले घरातून बाहेर काढलं त्या माणसाला बादा बादा कुठलं त्याला अगो बाय गो तो हात पाय मोडले त्याचे डोक्यात दगड घातला बापरे मेला असं तो कोणी पाहिला पण पैसेच वसूल केले डेपुटीने एवढं मारलं विषय एखादा डेपुटीले खतरनाक आहे अरे हे मी ऐकून शॉकिंग झालो एकदम. डेपुटीने मारलं ना हातपाय मोडले म्हटल्यावर विशेष राव. असे दिसायला शांत स्वभाव आणि चांगले प्रेमळ आहेत कोणालाही मदत करतात चढ हाताने नाही मला काहीच माहित नव्हतं. चढ हाताने मदत करतात पण त्यांना कोणी खोटं बोललं त्यांचा वायदा चुकवला खतम माणसात पाहतच नाही ते असा विषय आहे त्यांचा. बापरे काय विषय आहे राव. हा, तुम्ही चहा त्यांच्या- प्यायला चला घरी जाऊ दे चला येऊ सुगंधा गो कुठं चालले दाजी कोण उठून गेले खाव काय झालं तुला नंतर सांगतो मी काय विषय आहे ते नंतर अहो सांगतो शामराव ही काय डोक्यात डेपुटी ओ डेपुटी कोण आहे दाजी खाओ नमस्कार. नमस्कार खाओ काय म्हणता डेपुटी तुमचे पैसे द्यायचे होते. खाओ लगेच तुम्हाला लागत होती ना अहो नाही लागत होते झालं डेपुटी माझं काम झालं मला ते एका मित्राने दिले पैसे उसने. हा का हा ते जरा अर्जंट होतं पेमेंट हा. ना तुम्हाला पण द्यायचा वायदा केला होता तुम्हाला म्हशीच्या बाजारला लागता हा हा त्याच्यातून तुमचे ते पैसे रिटर्न केले तुम्हाला. पण लगेच आजच्या आज आणून दिले नाही नाही झालं माझं काम झालं ना मी हा तुम्हाला काय बोललो होतो जर गरज झाली तर दिली नसेल तर 2 दिवस वायदा उशिरा केला होता ना मी. हा 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 हे 50 दिले तुमचा QR कोड द्या. 50 बी टाकता होय लगेच हा त्याच QR कोडला देऊ का पाठवून. हा द्या त्याला पाठवून मधून? त्याला हा, द्या त्याला पाठवून बघा आले का. हा आले आले पण तुम्हाला लागत होते तर राहून द्यायचे ना नाही नाही डेपुटी काय झालं ना माझी गरज भागली ती. अच्छा बरोबर ते माझ्या एका मित्रांनी मला मदत केली. हा तुमच्यासारखे मी एकाला सांगितले होते हा ते दिले आणि तुमचा मी मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद सहकार्याबद्दल बरं धन्यवाद का. धन्यवाद तुम्हाला त्रास दिला नाही, नाही, काय नाही दिलगिरी एवढं. व्यक्त करतो तुम्ही मला मदत केली तुम्हाला मी तसदी दिली. हा नाही नाही आणि काय हा दुसरा असं डेपुटी काय भांडणं झाले का तुमच्या गावात. भांडणं ते मला शामरावून सांगितलं होतं, तुमच्या पैशावर कुठे भांडणं झाले हा वगैरे. हा 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 चालते तुम्हाला सांगितलं शामरावनी हा तो मला म्हणे राव ते डेपुटीला पैसे द्यायचा वायदा केला होता म्हणे एकानी हा आणि ते त्या तारखेला दिले डेपुटी लय मारला त्याला रिपीट हा ते माझे काय आलं त्याला पैसे दिले ते हा, हा. आणि त्यांनी ते वायद्याला दिलेच नाही मग मार टाळ कसा राखलं मग हाणला रिपीट केला लय मग तेच मला असं केलं. शामरावून तेच सांगितलं. पाय बी मोडला त्याचा मग चांगला मार डोकं सरकलं मग माणसाला मग एकदा पैसे दिले आणि मग वायदा केलं द्यायला पाहिजे ना नाही नाही पण मी त्याच्या आत दिले तुम्हाला आणि पैसे. हात मोडला हात त्याचा हा मला सांगितलं शामरावनी. हा मी ऐकूनच माझ्या अंगावर काटे आले डेपुटी एकदा. काठी नाही मला वायदा गेला का मला जमत नाही तुम्हाला सांगतो असा रेटलाय ना अशा बुक्के बरं का तुम्हाला हा. सांगतो फक्त माझ्या डोक्यात होते पळाला नसता ना हा, हा. अक्षरशः आहे ना तुम्हाला सांगतो डोकं बिक पार बिंकून टाकला असतं मी हा हा आणि पैसे घेतले त्याच्याकडून लगेच मी नाही नाही चांगलं आहे डेपुटी मी तुमचा आभारी आहे मला तुम्ही व्यवस्थित नाही नाही मदत दाजी केली. अहो तुम्ही आमचे दाजी नाही नाही आहेत. दाजी तसं नाही व्यवहार आहे उद्या समजा पुढं मागं झालं हा. उद्या दाजीला रट्टे पडले नाही नाही दाजीने दाजीला करायचं दाजीला काय? नाही रट्टे मला खोटं जमत नाही मला जर खोटं बोललं ना मग त्याला रिपीट करीत असतो मी पैसे तुमची गरज केली ना तर लवकर व्हायला पाहिजे नाही नाही बरोबर असं आहे, डेपुटी. हा. बरं चला येऊ मी हा, धन्यवाद हा, तुमचा. हा, मी चला. परत एकदा या. आभारी डेपुटी. या थँक्यू. हो चालेल या चालेल या अरे काय हातवारे करत होता हो डेपुटी पैसे दिले का पण पैसे दिले पण काय सांगितले तो लय घाबरले होते बरं झालं डेपुटी पैसे निघले नसते तुमचे या श्यामेने अक्कल लढवली म्हणून काम झालं पण काय सांगितलं तो त्यांना सांगितलं हा डेपुटी सारखा डेंजर माणूस आमच्या गावात नाही हा त्यांच्या आत्ता पाहुण्याकडे पैसे होते एकाचे हा. वायदा चुकला म्हणलं हा डेपुटीने घरात घुसून बाहेर काढा हात पाय मोडले त्याचे लय हाणला आईला. आणि पैसे वसूल केली म्हणून- म्हणून मला ते सांगत होतो की डेपुटी बरं भांडण मला लक्ष द्यायला नाही मी म्हणतो काय पण तो हा करीत गेलो मी हा, बरं म्हणून झालं. दाजी घाबरला बरं का घाबरला पळतच येऊन पैसे नाही, पण दिले मला तुम्हाला. अवघड बी वाटलं राव पैसे माग घेतले तर. तुम्हाला सांगू का डेपुटी एक वेळ आहे ना हे अवघड वाटलेलं हा. चांगलं पण व्यवहार फसला ना हा. अहो आपलेच पैसे देऊन हातापाया पडून सुद्धा पैसे निघत नाही हो तेवढं आहे दाजीला बरं, जर आपण- पैसे आणि- गरज असते तर माग नसते दिले लगेच कसं काय दिले असते हा ते ना. सांगा बरं तुम्ही मला हे पैसे तुम्हाला सांगतो ते हा. ट्रॅव्हल्स फेरत टुरिस्ट काही नाही मग त्या माणसाला ना शेअर मार्केटचा नाद लागलेला आहे त्यासाठी घेतले तुम्ही अहो त्याला काय वाटतं माहितीये का दाजीला हा. की आपण आता लाख लागलो की 10 लाख कमवू अहो ते शेअर मार्केट आहे लाखाचे 10,000 नाही 0 होतेत ते काय आपलं काम आहे का अरे, मग माझे पैसे गेले असते येड्या. पैसे गेले असते पैसे तर गेलेच असते आणि परत दाजी भेटला नसता वर्षभर तुम्हाला बरं झालं बाबा तू आयडिया सांगितली आणि आता मला माणूस बी माहीत झाला जरा मला सावध माहिती- राहीन आता ते हा? हाना मारायला जरा घाबरत मला हा माहिती का?
हा त्याच्यामुळे ते इतकं घाबरलो ना. लयच घाबरलो होत पळतच सुटलं ती जुळून मी म्हणलं दाजी काय दाजी काय तर कापत होते दाजी कुठं मला काय सांगू दे पैसे घेतले मी फक्त तुमचं भांडण सांगितलं हा. दाजी पळतच आला मग मी तेच पाहत होतो नेमकं आता म्हणलं कन्फ्युजन व्हायला नको डेपुटीने म्हणलं कोणाला आणलं का आणलं म्हणलं आईला कुठं व्हायचं मला बी कळाना ना नेमका हातवारे करायला लागला तू पण मी हा करीत गेलो तेच पचलं सगळं बरं आणि तू पुढे लक्षात ठेवा व्यवहार करताना आहे ना कधी बी नाही रे, आता मी कशाला कानाला खडा लावलाय नाही, भाऊ. कोणी जाऊ दे दाजी आता सोडून नात्यात द्या. असू नाही तर काय असू. कोणी असो व्यवहार करताना ना 2-4 माणसाला विचारल्याशिवाय व्यवहार करायचा नाही याला खरंच गरज आहे का नाही, आता मीच हे करणार. सिक्युरिटी पाहिजे ना आपल्याकडे अहो पैसे दिले ना संपला विषय जाऊ दे आलेत ना पैसे चल चहा पाहिजे तुला चल चहा पाहिजे तर चल